माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघूया प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच कसा करायचा। तर सगळ्यात अगोदर मी बाही जोडून घेतलेली, कारण मी बरेचसे व्हिडिओ टाकलेलेच आहे स्टिचिंगचे कशा पद्धतीने जोडजाड करायची, तरी पण मी तुम्हाला वारंवार दाखवते। तर अशा पद्धतीने याची मी अगोदर पूर्ण कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। जे आपण अस्तर जोडले, अस्तर आपलं बरोबर कटिंग केलेलं असतं आणि उरलेला कपडा आपल्याला कट केला तरी पण चालते। तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने मी स्टिच केल्यात, उरलेला कपडा मी कट केलाय। आता ज्यावेळेस आपल्याला गळ्याकडचा फ्रंट भाग ठेवायचा आहे तर समोरासमोर ठेवायचा, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे सुईची उलटी बाजू। आणि आपल्याला टिप मारल्याच्या नंतर आपल्याला उरलेला कपडा कट करायचा आहे आणि कट केल्याच्या नंतर गळ्याला आपल्याला थोडासा टच करायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण दाब शिलाई देतो तर ते व्यवस्थित येऊन जाते आणि ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते। तर दाब शिलाई आपल्याला बरोबर अस्तरवरच आली पाहिजे। आता पुन्हा एकदा आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची, एकदम कडेला आली पाहिजे। ज्यावेळेस आपण दाब शिलाई देतो तर थोडं पंचून वगैरे काही पडले नाही पाहिजे। कंटिन्यू आपल्याला हाताने प्रेस करायचे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाते। तर कडेने पूर्ण आता जे आहे ते आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि समोरासमोर आपल्याला दोन्ही भाग ठेवायचे। प्रिन्सेस भाग जोडल्याच्या नंतर आपल्याला लगेच फ्रंट भाग जोडून घ्यायचा आहे। कमी जास्त जरी काही झालं थोडंफार तर आपल्याला कट करायला काहीच अडचण येत नाही। तर शिलाई मारताना हमेशा आपल्याला डबल शिलाई मारायची। आता बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती व्यवस्थित आली, आणि थोडंफार जर उरलं तर आपण त्याला कट करू शकतो। तर आपल्याला दोन्ही बाजूने सेम पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला जसं आपण जशी आपण पाठीची पट्टी जोडतो जशी मी तुम्हाला दाखवते त्यानुसारच आपल्याला 1 ते 1.25 इंचाची पट्टी जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हुकलूक पट्टी जोडायची। आता पाठीची पट्टी जेवढी साईज आपण घेतली ती आपण समोरच्या बाजूने घेतली तरी पण चालते, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगला दिसून जाईल। आणि आपल्याला हमेशा चेक करायचं का आपली हुकलूक पट्टी दोन्ही पण सेम झाल्यात का नाही। सुरुवातीला आपल्याला थोडंसं रफ करायचं, म्हणजे कपडा उसवत नाही। ज्यावेळेस आपण शिलाई मारतो कधी पण जिथे आपल्याला गरज आहे रफ करायची तिथे रफ करायचं आहे। आता कडेला मी थोडंसं मोडपल्याच्या नंतर पण नॉर्मल रफ करते, जास्त न करता थोडंफार जरी केलं तर शिलाई व्यवस्थित बसून जाते। आता पुन्हा एकदा आपल्याला मोडपून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायचे।
आता आपल्याला दोन्ही पट्ट्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या, ठोकलोक पट्टे दोन्ही पण. पाठीचा भाग जोडताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची का आपल्याला चोन वगैरे काही पडायला नको. कारण ज्या वेळेला पाठीचा भाग जोडतात तर लूज जर कपडा असेल तर चोन पडण्याची शक्यता असते. तर आपल्याला हमेशा एका हाताने प्रेस करत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. तर नॉर्मल पद्धतीने मी जो कपडा होता मी तोच खालच्या बाजूने मुडपलाय, कारण मी त्याला पाठीला पट्टी दुसरी जोडली नाही आणि नेहमीप्रमाणे आपल्याला टक्स जोडून घ्यायचे. आता आपल्याला कस्टमरने लेस लावायला सांगितली होती, तर माझ्याकडे जी लेस मॅच करत होती अशा पद्धतीनेच मी त्याला लावली. त्याच्यामध्ये नॉर्मल गोल्डन कलर आहे, जास्त गोल्डन पण नाही तर जास्त ब्रॉड पण नव्हती, सुंदर अशी होती, तर मी ती लावून दिली. आणि या छोटी जरी लेस असेल तरी पण आपल्याला त्याच्यावर डबल शिलाई मारावं लागते दोन्ही बाजूने, म्हणजे लेस ही व्यवस्थित दाबून जाते. अशा पद्धतीने पाठीचा भाग पूर्ण कंप्लीट झालाय. आता आपल्याला पुन्हा एकदा लेसला डबल शिलाई मारून घेऊ. गळा पण बघू शकतात किती व्यवस्थित गोल आलाय, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का खालच्या बाजूने गळा व्यवस्थित गोल येत नाही. तर ज्यावेळेस आपण गळा कटिंग करतो तर समजा वरती 2 इंच घेतले तर खाली 3 इंच जरी घेतले तरी चालते. 1 इंचाचा आपल्याला फरक ठेवायचा आहे, म्हणजे पाठीमागचा जो गळा आपण कट करतो तर त्याची फिनिशिंग अजून छान येते. आणि ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो तर दोन्ही बाजूला रफ करा. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे हा तर व्हिडिओ एकदम दम्मानेच आहे, अजिबात फास्ट केला नाही आणि सगळं व्यवस्थित समजतंय का आपण जोडजाड कशी करतो. आणि तुम्ही माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग तर नक्कीच पाहिली. तर कुठल्याही कामाची घाई करायची नाही. ब्लाऊजला जर फिनिशिंग आणि व्यवस्थित जर असेल तर आपल्याला काम पण चांगलं करावं लागतं. तर आता मी चेक करून घेते. आता तुम्ही बघा का मी याचं कटिंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि स्टिचिंग पण अपलोडच करते. तर तुम्ही पाहू शकतात मोंढ्यामध्ये आपला कुठेही कमी जास्त नाही आणि जे आपला कमरेचा भाग आहे तिथे पण कुठेही कमी जास्त नाही. आपला शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपलं पहिलं काम बाही जोडायच्या अगोदर चेक करणं आहे आणि ते चेक करत चला, म्हणजे मोंढ्यामध्ये बऱ्याच जणांचा जो प्रॉब्लेम येतो तो प्रश्न सॉल्व्ह होईल. कारण आपल्याला बऱ्याच जणांना अडचण येते का मोंढ्यामध्ये दोन्ही शिलाई एकसारखी येत नाही. तर तुम्ही बघा कटिंग व्हिडिओ बघा, म्हणजे जसं तुम्ही हे व्हिडिओ बघून कटिंग करतात तर माझी फिटिंगचे पण तुम्ही व्हिडिओ पाहिलेलेच आहेत. तर अशा पद्धतीने तुमची पण फिटिंग येऊन जाईल, कुठेही कमी जास्त होणार नाही. आणि जरी झालं तर नक्की कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओ टाकेन का त्याच्यामधून पण तुम्ही बाहेर कसे निघतान किंवा तुम्हाला कसं काम करता येईल. तर दोन्ही बाजू बघा व्यवस्थित आल्यात आणि शोल्डर जोडल्याच्या नंतर पण थोडंफार जर मागं पुढं जरी झालं तर काय अडचण नाही, तर आपण ते कट जरी केलं तरी चालते. आता अशा पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर शोल्डर ब्लाऊज घातल्याच्या नंतर नक्कीच बाहेर निघतं थोडंसं तो कपडा. तर त्याच्यासाठी मी पुढच्या बाजूने जे आहे फ्रंट बाजू तिथं मी थोडंसं रफ केलं आहे, म्हणजे ते कपडा पुढं निघायला नको. आता ते जोडून झाले दोन्ही शोल्डर.
आता आपल्याला करायचे आता बाही जोडून घ्यायचे। आता बाही जोडताना तुम्हाला सगळं माहीतच आहे का, अगोदर मी शोल्डरपासूनच सुरुवात करते। सुरुवातीपासून आपल्याला बाही जोडायची नाही, कारण ज्यावेळेस आपण शोल्डरपासून सुरुवात करतो तर बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते। अशा पद्धतीनेच दोन्ही बाही जोडून घ्यायचे। आता उरलेली बाही जरी कट केले तरी काहीच अडचण येत नाही। आता फिटिंग कशी करायची हे तर तुम्हाला मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तरी पण तुम्ही बघत राहा, कारण जेवढं तुम्ही व्हिडिओ बघता कटिंग व्हिडिओ स्टिचिंग व्हिडिओ तेवढं तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि कशा पद्धतीने आपल्याला शिवायचे ब्लाऊज आणि फिनिशिंग पण कशी आली पाहिजे हे पण तुमच्या लक्षात येईल। तर जास्तीत जास्त कटिंग व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कटिंग जर आली तर थोडं जरी शिवण्यामध्ये मागं पुढं झालं तर काय अडचण नाही, कारण नवीन असल्यावर प्रॉब्लेम होतच असतात, पण फिनिशिंगला ब्लाऊज हा व्यवस्थित येईल। कटिंग महत्त्वाची असते। आता जो कपडा उरलाय मी तो कट केलाय। आता आपण बघूया, आता जे उरलेला कपडा आहे मी तो दंडाचा कट करून टाकते, नॉर्मल उरलाय। आता आपण फिटिंग बघू। तर फिटिंग सुरुवातीपासून जरी केली तर एकसारखी येऊन जाते आणि आपण बऱ्या 2-3 ब्लाऊजची फिटिंग मी अशी पण केली का मोंढ्यापासून खाली सुरुवात केली आणि नंतर मग वरती सुरुवात केली दंड घेरायला, ती पण फिटिंग चांगलीच येते, कारण मग त्याच्यामध्ये तर अजिबात डाऊट नसतो का मागं पुढं होण्याचा, एकदम लक्षात येऊन जातं। तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचे जवळजवळ फिटिंग पूर्णच झाले। आता आपल्याला दंडघेर जेवढा आहे कस्टमरचा त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची। आता मी एक शिलाई मारते, हा काय दंडघेर नाही आहे, मी थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी याच्यावर एक शिलाई मारून घेणार आणि त्याच्यानंतर आपली जी फिटिंग आहे ती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट होतो आणि एकसारखी आपली फिटिंगची पण शिलाई येते। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का त्यांची शिलाई सुरुवातीपासून तर एंडपर्यंत व्यवस्थित येत नाही, त्यांच्या फिटिंगला प्रॉब्लेम जास्तच येतो। तर त्यांनी माझ्या ब्लाऊजची फिटिंगची व्हिडिओ नक्कीच बघा। आता तुम्ही बघू शकतात कुठेही कमी जास्त काहीच नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर नक्की तुमच्या पण ब्लाऊजची फिटिंग अशीच येऊन जाईल। आणि माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने। तर दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे असतात, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या दोन्ही कामाची तुम्हाला पद्धत कळून जाईल। अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण झाला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा।